बऱ्याच जणांचा नेहमीच येणारा एक प्रश्न असतो, तांत्रिक उपाय पलटतात का? तर तांत्रिक उपाय पलटत नाहीत, पण केलेलं तंत्र हे पलटू शकतं किंवा ज्या कोणत्या व्यक्तीने हे तंत्र केलेलं आहे त्या व्यक्तीला याचा त्रास होऊ शकतो. आपण जेव्हा तांत्रिक उपाय करतो किंवा तांत्रिक गोष्टीतनं एखाद्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपण ज्या देवतांची प्रार्थना करतो किंवा ज्या देवतांचं आवाहन करतो त्या देवता त्या तंत्र करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा किंवा शासन करत असतात. म्हणून तंत्र करणाऱ्या व्यक्तीला याचा त्रास होतो, पण तंत्राचे उपाय करणाऱ्या व्यक्तीला या गोष्टींचा त्रास होत नाही. त्यामुळे तांत्रिक उपाय पलटतात का? तर ते नाही पलटत, पण तंत्र करणाऱ्या व्यक्तीवरती मात्र याचा त्रास निश्चितच होतो. कारण कुणाच्याही आयुष्यामध्ये कारण नसताना त्रास आणणं, वाईट गोष्टी आणणं, एखाद्याचं सुख किंवा शांतता भंग करणं ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि ज्या वेळेस अशा गोष्टींचा आश्रय घेऊन जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातलं सुख, ज्याच्यामध्ये लग्न असेल, नोकरी असेल, धंदा असेल किंवा सुख असेल किंवा संतती सारखं असेल, येणारा पैसा असेल, ह्या सगळ्या गोष्टी बांधल्या जातात किंवा त्या होऊच नाही यासाठी प्रयत्न केले जातात, त्यावेळेस त्या तंत्राचं उच्चाटन करणं हे खूप महत्वाचं असतं. आणि ज्या देवता असतात ह्या उग्र देवता असतात, त्यामुळे त्या या तंत्राचं उच्चाटन करताना ज्याने हे तंत्र केलेलं आहे त्याला निश्चित त्या गोष्टीचं शासन मिळतं.